रंगपंचमी हा एक सण आहे। फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात। रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण। या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो। इतिहास: द्वापारयुगात गोकुळ बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यावर पिचकारीने रंगीत पाणी उडवत असे व उन्हाची तलकी कमी करत असे। तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे। मध्यम युगात संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत। राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे। या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते। महत्त्व: रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो। उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची रीत आहे। स्वरूप: संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमीचा सण साजरा केला जातो। उत्तर प्रदेशमध्ये देशाच्या काही भागात ह्या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे। वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते। या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात। व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणात आनंद घेत असे मानले जात असल्याने उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही आहे। हरियाणा या भागात दुलहंडी असे या उत्सवाला संबोधले जाते। दीर आणि नणंद यांच्यासह रंगाच्या खेळाचा आनंद घेण्याची पद्धत येथे प्रचलित आहे। मध्य प्रदेशात होळीच्या निमित्त गायल्या जाणाऱ्या गीतांना फाग असे म्हणतात। राधाकृष्ण, राम सीता, शंकर पार्वती या देवतांना उद्देशून रचलेली फागगीते प्रसिद्ध आहेत। या गीतांची उत्पत्ती बुंदेलखंड येथे झाली असे मानले जाते। शिवमंदिरात जाऊन भाविक विशेष उत्सवी पूजा देवाला अर्पण करतात। सद्यस्थिती: रासायनिक रंगाचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण अलीकडे काळात वाढलेले दिसून येते। या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात। फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहरची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, हळद, बीट अशा नैसर्गिक पदार्थापासून रंग तयार केले जातात। थँक्स फॉर वॉचिंग। तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि एक छान अशी कमेंट करा।